द्या. तर मी माझ्या विषयाकडे वळते. इतिहासाचे आदेश ठोकरून वणव्यात ज्यांनी घरे बांधली, सरणासोबत वाटा चालले आणि मरणासोबत जिंदगी बांधली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं सख्यांनो विनम्र अभिवादन करते. क्रांतिज्योतीच्या पाठीमागे ज्योतिराव नसते तर जसे आज काव्यप्रेमी मंचाच्या मागे हा आधारवड पुरुष वर्ग आहे, त्या ज्योतिरावांना विसरूनही कसं बरं चालेल. त्यांनाही मानाचा मुजरा. आणि आपल्याला हिंदू कोड बिल आपल्या पदरात टाकून आपल्याला या स्त्री स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य समता बंधुभावाच्या वाटेवर आणणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही माझा विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी कलाप्रेमी मंचाच्या वतीनं एक सुरेख असं आयोजन केले गेलेलं आहे. 5वा आपला वर्धापन दिवस आहे. प्रास्ताविकापासून तर सुरुवातीपासून हे जे मी ऐकत आहे मला खूप खूप आनंद होतोय. आज या सुरेख या काय म्हणता येईल हा योग, दुग्ध शर्करा योग जो साधून आलेला आहे, या योगाला इतकं सुरेख असं व्यक्तिमत्व आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे, जे संयुक्तिक आहे त्या आदरणीय शीतलताई मालुसरे. ह्या एकूणच काव्यप्रेमी मंचाची धुरा समर्थपणे सांभाळून असलेले, ज्यांच्या नसानसामध्ये हाडाचा नव्हे तर रक्ताचा शिक्षक धावत असतो असे आनंद घोडके सर, ज्यांच्या त्या मनामध्ये जेव्हा केव्हा ही कलाप्रेमी मंचाची स्थापना करणे 2016 मध्ये 5 वर्ष झाले ते आज तुम्ही सांगितलं, खूप आनंद होतो आहे. खरं तर 5 वर्षांपूर्वी आपण कुणीही घोडके सरांना ओळखत नव्हतो, परंतु या 5 वर्षामध्ये घराघरात आणि जी ही लेखणी लिहिते त्यांच्यापर्यंत काव्यप्रेमी मंच पोहोचलेला आहे. त्या आनंद घोडके सरांनाही माझा सादर नमस्कार. एकूणच या काव्यप्रेमी मंचाचा हा जे जाळं आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे आणि सगळेचे सगळे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सभासद या ठिकाणी उपस्थित असलेल्या साहित्यिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माझा सादर नमस्कार. अतिशय सुरेख सूत्रसंचालन करत असलेल्या ताई, आपल्यालाही माझा नमस्कार. आणि एकूणच या कार्यक्रमाची धुरा समर्थपणे सांभाळून असलेल्या कविताताई कठाणे माझ्याबद्दल विशेष प्रेम राखून आहेत, हरकत नाही, परंतु मला सांगताना आनंद होईल की कविताताईंचाही परिचय हा लेखणीच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि नंतर मग तो पुढे होत गेला. आणि म्हणून आज या सुरेख आयोजन प्रसंगी आपण मला निमंत्रित केलं, याबद्दल मी आधीच आपणा सर्वांचे आभार मानते. आणि वळते, आपण मला जो विषय दिला आज की मी कथेबद्दल बोलावं, मी काय बोलावं असं ज्यावेळेला मी कविताताईंना विचारलं तर त्यावेळेला मी कथेबद्दल बोलावं असं त्यांनी सांगितलं. आणि मग कथा कशी स्फुरते हा विषय त्या निमित्तानं आज या ठिकाणी पुढे आलेला आहे. तर जाऊया विषयाकडे. अतिशय संयुक्तिक विषय आहे. कथा हा आपण सगळे या ठिकाणी मंचावर आणि आता आपल्याला इतरत्र आपण ही लिंक ज्यांना दिली, ज्यांच्या मनात कवितेबद्दल आणि कथेबद्दल आणि एकूणच साहित्याबद्दल प्रेम आहे, तीच मंडळी आता या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की साहित्याचा जेव्हा केव्हा उगम झाला ना, तेव्हा सगळ्यात आधी आली काय तर ती कथा. म्हणजे रानटी अवस्थेपासून माणूस आज इतक्या उत्क्रांतीपर्यंत जो आलेला आहे, परंतु आपण ती रानटी काळातली कथा मात्र अजून विसरलेलो नाही. कारण ती कथा आपल्या मनामध्ये आहे, आपल्याला आपल्या आजीनी सांगितलेली आहे, ती लोककथेतनं आलेली आहे आणि तिचा प्रसार हा सर्वदूर झालेला आहे. म्हणून साहित्याचे कितीही प्रकार अभिप्रेत असलेत ना, ते नंतर विकसित होत गेलेले आहे, परंतु सगळ्यात आधी जिचा जन्म झाला ती सगळी कथाच आहे. या कथा प्रकाराबाबत जर आपण विचार केला तर मग ही कथा राहते हो कुठे? तर ही कथा सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत सतत आपल्या अवतीभोवती वावरत असते. फक्त दृष्टी पाहिजे तिला कथा म्हणून बघण्याची. आणि मग ती आपल्या काळजावर कधी कधी एखादा प्रसंग असो, एखादा अनुभव असो, एखाद्याचं वागणं असो, एखाद्याचं व्यक्तिमत्व असो, असं काही मनामध्ये घर करून जातं की ते निघत नाही आणि मग कधीतरी ती कथा रूपामध्ये बाहेर येते. खरं तर मी तर आता आमच्या मॅक्झिमम भगिनी या ठिकाणी आहे म्हणून त्या माझ्या सखीबद्दलही मी बोलेल. कारण आता कुठे आम्ही लिहायला लागलो. आताच आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन केलं. माझ्या सख्यांना हे सांगताना मला खूपच म्हणजे मनापासून सांगावं असं वाटतं की ही गोष्ट किती खरी आहे गो, की 3 जानेवारी 1830 नायगावला जर नेवसे पाटलांच्या घरी ही क्रांतिज्योत जन्माला आली नसती ना, तर तुम्हाला आणि मला असं आज ऑन स्क्रीन, आज कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ऑफलाईन येणं खूप कमी झालेलं आहे, शक्य नाही आपल्याला, असं यायला आणखी किती युग लागली असती नक्की सांगता येत नाही. जेव्हा केव्हा जितक्या उशिराही क्रांतिज्योती जन्माला आली असती ना,
तितक्या उशिरा आपल्याला हे सगळं काही गवसलं असतं. म्हणजे तिच्या ऋणातून आपली कधी म्हणून उत्तराई होणे शक्यच नाही. तिनं आपल्याला मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर चालत चालत आज आमची लेक रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत पोहोचली. मग त्याच्या आधी लिहत नव्हत्या का? स्त्रिया शिकत नव्हत्या का? तर 12व्या शतकामध्ये जेव्हा बसवेश्वर महाराज आले तेव्हा बसवेश्वरांनी पण लेखनामध्ये आपल्या स्त्रियांनी यावं या दृष्टिकोनातून खूप विचार केला. आणि महादेवी ज्या आहेत त्यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी लेखन केलेलं आहे. तिथे श्लोक आणि ओव्या न चरण म्हटलं जायचं आणि सगळ्यांचा श्रद्धेचा आधार ईश्वर तर राहिलेलाच आहे. म्हणजे चरणाच्या स्वरूपात महिला खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये लिहायला लागल्या. समकालीन ज्ञानेश्वर माऊली पण त्या काळात अवतरात आली. म्हणजे जर मराठी भाषेचा इतिहास बघायला गेला तर तिला अर्वाचीन प्राचीन असा इतिहास आहे, परंतु कथेच्या स्वरूपामध्ये यायला तिला वेळच लागला. आणि आम्हा बायकांचं जगणं तरी कसं होतं हो, झापडबंद जगणं आमच्या वाट्याला आलेलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलीला किती त्रास झाला. आणि मुक्ताईनं जे दादाला आपल्या सांगितलं की इवलीशी मुंगीचं तिने उदाहरण दिलं की इवलीशी मुंगी उडाली आकाशी आणि तिनं आपल्याला आधार दिला जगण्याशी. म्हणजे हे एवढं मोठं तत्वज्ञान सांगणारी मुक्ताई अचंबित होऊन गेला ज्ञानोबा आणि तिला तो आपला गुरु मानून बसला. म्हणजे काय की ती तेवढं सांगून गेली ना तरी सुद्धा एक खूप मोठी कथा ज्ञानेश्वर माऊलीला सांगून गेली. जो ज्ञानेश्वर माऊली म्हणून आज आपल्यापर्यंत पसायदानापर्यंत आपण त्यांना आज मान्य केलेलं आहे. असं नंतर मग बाईचं जगणं जे कालखंडामध्ये गुंतल्या गेलं, तिचं जगणं कसं होतं, झापडबंद होतं. म्हणजे एखाद्या पशुपेक्षाही वेगळं जगणं काही तिच्या वाट्याला आलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा असं म्हणतात की चांगदेवांनी तरी भिंतीवर बसून भिंत चालवली म्हणतात. खरं की खोटं माहिती नाही, परंतु कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेली आजची आमची ही भगिनी, मग ती कुठल्याही काळातली असो, ती कालची असो, आजची असो किंवा उद्याची असो, ती मात्र आपल्या घराच्या भिंतींना तडा जाऊ नये म्हणून 4-4 भिंतींचं घर चालवत असते. म्हणजे 4-4 भिंती ऍट ए टाइम आजची स्त्री चालवत असते आणि म्हणूनच ती लेखणी घेऊन आज इथपर्यंत आलेली आहे. नाहीतर कालच्या बाईचं जगणं तुम्हाला आम्हाला माहितच आहे हो की शिड सुकानू नसलेले गलबत मी बाई, शिड सुकानू नसलेले गलबत मी बाई, जीवन म्हणजे तारेवरची कसरत बाई, साधी सुधी व्याख्या आमची जगण्याची, आहे श्वास तोपर्यंत जिवंत बाई. म्हणजे कसं जगणं तर रांधावाडा उष्टी खरकटी आणि प्रचंड सासूरवास, दरवर्षी एका लेकराला जन्माला घालायचं, 10 आणि 12 मुलांना जन्माला घालणं जणू हे प्रत्येक बाईचं विधिलिखितच होतं. मग एक कुठे पोटात आहे, एक पाळण्यात आहे, एक मागे पिरपिर करत रडत आहे, लांब दूरवर जायचं, तिने पाणी भरायचं, अंगणसडा करायचा, पहाटे उठायचं, जात्यावर बसायचं आणि प्रचंड जोडीला सासूरवास आणि डोक्यावरचा पदर कधीही पडू नये ह्याच लक्ष ठेवणारा सभोवतालचा सासरचा सगळ्याच्या सगळा नातीगोती आणि सतत डोकं खाणारा नव्हे तर डोक्याशीच असणारा, परंतु याही नात्यात प्रेमभीम असतं हे कधीही जाणवून देणारा खमक्या डोक्याचा बेंडोक नवरा तिने सांभाळत आजवर हे जगणं जगत आलेली आहे. कुठे म्हणून बोलायची उजागरीच नव्हती. पती पत्नीच्या नात्यामध्ये प्रेमभीम असतं हेही तिला ठाऊक नव्हतं. पण सख्यांनो, आज मात्र बघा किती परिवर्तनाचं चाक आपण इतक्या वेगानं फिरवलं आणि रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत पल्ला गाठून घेतला. आज हे चित्र नाहीये. आज आम्ही आमच्या अहोंसोबत सकाळी सकाळी हॉलमध्ये बसलेलो असतो, आम्ही सोबत चहा घेतो, आम्ही सोबत वर्तमानपत्र वाचतो, आम्ही आजकालच्या घटलेल्या टीव्हीवरच्या बातम्यांवरती दोघं मिळून चर्चा करत असतो. आज आमच्या घराच्या भिंतीवर आमचं नाव असतं आणि कधी कधी ना तर आमच्या शेताच्या सातबाऱ्यावरही आमचं नाव असतं. इथपर्यंतची मजल आम्ही गाठलेली आहे. मग आम्ही कुठे मागे आहोत का? परंतु ज्या वेळेला अचानक एखाद्या वेळेला दीपाली चव्हाण आमच्या पुढ्यात येऊन उभी राहते ना, त्यावेळेला आम्हाला खडबडून जाग येते आणि मग आम्ही जे काल म्हटलेलं होतं, हो आता कुठे ती झुरते विरते, आता तर ती साऱ्या जगाला पुरून उडते, ही आम्हीच काल म्हटलेलं. आमची एक मैत्रीण ज्योत्स्ना राजपूत, तिची सुंदर कविता आहे, मला खूप आवडते. परंतु खरंच ती आता झुरते बिरते साऱ्या जगाला पुरून उडते, हे जे आम्ही आमचा आत्मविश्वास दांडगा निर्माण केलेला आहे, इथे आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज इथे माझ्या या मंचावर उपस्थित असलेला एकही पुरुष वर्ग, भाऊ, बंधू किंवा भगिनी अशी नाहीये की ज्यांनी दीपालीच्या बाबत विचार केलेला नाही. आम्ही जर
आम्ही संवेदनशील मन घेऊन बसलेलो आहे ना, आम्हाला अक्षरशः तिनं ढवळवून टाकलेलं आहे. मग आमची दीपाली आमच्या कथेचा विषय नाही होऊ शकत का? आम्ही दीपाली बाबतच जरी कथा लिहिली ना उद्या, तरी आमची प्रत्येकाची कथा ही वेगवेगळ्या अंगाने आमच्या पुढ्यामध्ये येईल. कारण आम्ही दीपालीला वेगवेगळ्या कॉर्नरनी बघितलं असेल तरी आमचा मूळ मुद्दा एकच राहील. कोणी म्हणतात दीपालीची आत्महत्या झाली, कोणी म्हणतात हत्या झाली, कोणी काही जरी म्हणू देत, परंतु दीपाली मात्र संपली. ही काळ्या पत्थरवरची रेघ आहे आणि हे सत्य आहे, हे आम्हाला नाकारता येणार नाही. म्हणून कालच्या पल्ल्यापासून आजच्या पल्ल्यापर्यंत आम्ही आमच्या घरातल्याच पुरुषाशी स्ट्रगल करत राहिलो. हरकत नाही. कसा होता हो हा कालचा पुरुष? हा जहागीरदार होता, मामलेदार होता. मग ही स्त्री त्याच्या घरातली खरंच खूप सुखी होती का? जहागीरदाराची बायको किंवा जहागीरदाराची पोरगी किंवा जहागीरदाराची सून म्हणून ती आपल्याला दिसत होतं की अंगभर दागिने घातलेले आहे, भारी भरजरी पैठण्या घातलेल्या आहे, पण तिच्या बिचारीच्या वाट्याला दुःखच होतं हो. ते काय दुःख होतं तर त्यानं बाहेर जाऊन चेन करायची, हिनं मात्र चिंता करायची का बरं नवरा आला नसेल. यानं बाहेर जाऊन खूप चिक्कार पैसा खायचा, कानावर यायचं उडत उडत, पण नवऱ्याला विचारायची उजागरी नाही. म्हणून या हिनं मनातल्या मनात अश्रू ढाळायचे. त्यानं तिकडे धुम्म दारू प्यायची. दारू त्याचं पिणं तिला कालही आवडत नव्हतं, आजही आवडत नाही. बोलायची उजागरी नाही म्हणून ही अश्रूच पित राहिली. त्यानं तिकडे पैसे खायचे. त्याचं पैसे खाणं मला नाही वाटत कुठल्याही चांगल्या बाईला आपल्या नवऱ्यानं पैसे बाहेरून पैसे खाणे जो प्रकार आहे किंवा गैरमार्गाने पैसा घरात आणा ही कुठल्याही सुशील स्त्रीला आवडत नाही. ती आपल्या नवऱ्याला अनेकदा यापासून परावृत्त करत असायलाच पाहिजे, नक्कीच मला असं वाटतं. परंतु ते पुरुष ऐकतात का? नाही. कधी कधी सांगणार सुद्धा नाही बायकोला, कारण ती यापासून परावृत्त करते म्हणून. मग त्यानं तिकडे पैसे खायचे, हिला आवडत नाही ना म्हणून हिनं आतल्या आत दात खायचे. त्यानं कधी कधी म्हणून स्वयंपाकघरात जायचं नाही, एखाद्या दिवशी तरी अडीअडचणीला तिला बरं नाही पण त्या दिवशी. आणि तिनं कधी कधी म्हणून दिवाणखाण्यात यायचं नाही. अशा अगतिकतेचा पडदा सांभाळत आज आम्ही इथपर्यंतचा पल्ला सख्यांनो गाठलेला आहे. किती मोठी क्रांती नाही का हो? आज आम्ही किती मुलांना जन्माला घालायचं इथपर्यंतच्या निर्णयापर्यंत आलं ना. आम्हालाही आता 10-12 मुलांना जन्माला घालावं लागलं असतं. कल्पना करा त्या बाईच्या जगण्याची की जिने 10च्या वरच मुलांना जन्माला घातलेला आहे. मग हिची 10 ते 12 मुलं पाठराखण करून एका रांगेत उभी राहिलीत का हो? अजिबात नाही. किड्या मुंग्यांसारखी मरत होती. कोणी साथीच्या आजारात मरत होती, कोणी खोकल्याने मरत होती, कधी कशाने मरत होती, परंतु ती मात्र त्या ठिकाणी झिजतच राहिली. तिच्या अंगात ताप आहे का माहिती नाही. तिनं डोक्यावरती आंघोळ करायची केस धुवून आणि सोवळं ओवळं पाळत ती करायची. मला असं वाटतं या सख्यांच्या मनामध्ये कथा नसावी का? तिच्या मनात कथा होती. मग ती कारण शोधायची, ती कथा बाहेर जाऊन सांगायला. मग 4 चौघीमध्ये बाहेर जायचं व्रतवैकल्याच्या नावानं, हळदी कुंकवाच्या नावानं, आणि मग ती बाहेर पडायला लागली. त्यावेळेला कुठल्या तरी कोपऱ्यात घरातली एक नजर तिच्यावर लक्ष ठेवून असायची की ही आपल्या घरातली बदनामी तर नाही करत ना. म्हणजे मग ती स्त्री किती कोंडी सापडत होती. और बाहेर जायचं, सख्यांशी बोलायचं. मन मोकळं करणे म्हणजे काय? ते चुगल्या करणं नव्हतं, ती मनातली कथा या हृदयीची त्या हृदयी देणे होते. लेखन प्रकार नव्हता, कारण तिला लिहिताच येत नव्हतं. मग तिच्या मनातली व्यथा तिला कुठे लिहून अशी संग्रही ठेवता आली नाही. म्हणून मला असं वाटतं आमच्या सख्यांच्या मनातल्या तिच्या दाहाच्या, तिच्या जगण्याच्या, चांगल्या वाईट या सगळ्याच्या सगळ्या कितीतरी कथा या कालप्रवाहामध्ये या अशाच वाहून गेल्या. ह्या आम्हाला आमच्यापर्यंत आणताच आल्या नाही. मग ती कधी स्वतःला नदीच्या रूपात बघत गेली. नदीचा प्रवाह किती वाहत असतो हो, परंतु कधी कधी तिला वाहू पण दिलं जात नाही. कुणीतरी धरण म्हणून तिच्या रस्त्यामध्ये उभं राहतं, पण त्या धरणाला बाजूला सारून तिला जाताच आलं नाही. सख्यांनो, आत्ता कुठे त्या धरणाला बाजूला करून ती छोटासा प्रवाह घेऊन बाहेर पळते आणि अडवणाऱ्या धरणाला टाटा बाय बाय करते. मग तिची सुरेख कथा आकाराला येते जी तिच्या मनात आहे. परंतु संसारानंतरची, जगण्यानंतरची काही वर्ष तिला त्याच्याकरता द्यावं लागतं. लग्न झाल्यानंतर जे आईपण पदरी आलं असतं ना, त्या आईपणा करता तिला पुढे जगावं लागतं. ज्या वेळेला उंबरठ्यावरचं माप ओलांडून गुलाबी स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन एक नववधू होऊन ती या घरामध्ये येते, तिनं पण सुरेख गुलाबी स्वप्न बघितलीच असतात. का बघू नयेत? प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु इथं पाय ठेवताच तिच्या लक्षात येतं की माझी सगळी स्वप्न गेलीत कुठं, जी घेऊन मी या घरामध्ये आली होती. त्यांनी मला गाता येतं म्हणून या घरात आणलं होतं हो, मला लिहिता येतं म्हणून या घरात आणलं होतं, मला सुरेख चित्र काढता येतं म्हणून आणलं होतं. कुठे गेले ते व्यासंग माझे? कधी देणार आहेत मला मंच?
वाट पाहते, परंतु लग्न झाल्यानंतर रांधावाडा उष्टी खरकटी आणि खूप सारी नाती मंडळी, सगळ्यांचा दरारा, आणि त्यातून जो आपल्या हक्काचा नवरा म्हणून माणूस आहे, कधी भीत त्याच्याजवळ विषय काढलाच तर त्यानेच म्हणायचं की घरातलं तुला दिसत नाही का. म्हणजे तिनं आपलं आभाळ आपल्या खिडकीतीनं शोधायचं, आणि कितीही विस्तारलं आभाळ तरी ते खिडकीतूनच बघत राहायचं. आणि ज्या गुणांना काल तिचा गुण म्हणून समजल्या गेलं होतं, त्याच गुणांना आता पोतेरे समजणं सुरू होतं. तिची ही मनातल्या मनात तिची खंतावलेली कथा निर्माण होत राहते. मला तर असं वाटते की प्रत्येक स्त्री काय पुरुष काय, प्रत्येकाच्या वाट्याला एक कथानक आलेलं आहे, आणि इतकं जबरदस्त कथानक आलेलं आहे की कुणाचीच कथा कुणासारखी नाही, जगा वेगळी आहे. त्याच्यामुळे कथा ही कधीच मृत्यू नाही, कथेला अंत नाही. कथा ह्या येतच राहणार आहे, आणि प्रत्येकाची कथा ही दुसऱ्याला नितांत भावणारी अशीच असणार आहे. मग आला विषय तो लिहायचा कसा, कारण नदी म्हणून ती वाहत असताना तिच्या वाटेमध्ये येणारे धरण जर तिचं कथालेखन अडवत असतील तर हे होतं का. माझ्या सख्यांना दुर्दैवानं सांगावं असं वाटतं, हे आजही होतं. उगाच आम्ही सुसंस्कृती पाळत आलो का असा पल्ला जर गाठत गेलो ना. आज आम्ही साहित्य मंचावर वावरत असताना आमच्या लेखी, आमच्या भगिनी, आम्ही ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला प्रत्येकीशी संवाद साधताना ती आमच्याशी बोलत नसते, एक कथा ती आम्हाला सांगत असते. परंतु ती कथा सांगताना कालही होती ती भीती, आजच्याही सखीला आहे. शिक्षणानं ही भीती संपलेली नाही. स्वयंभू कशाला म्हणायचं, पायावर उभी राहिली म्हणजे संसार तोडायचा. त्या आमचं भांडण पुरुषासोबत अजिबात नाहीये. आमचं भांडण या रूढी आणि परंपरेसोबत, आमचं भांडण या समाजरूपी पक्षाला उडू द्यायचंय. कालपर्यंत आम्ही समाजरूपी पक्षाच्या रथाचे 2 चाकं स्त्री आणि पुरुष म्हणत होतो. हे संसाराचे 2 चाकं ठीक आहेत हो, परंतु आज आम्हाला घराच्या बाहेर जर पडायचं आहे ना तर आम्ही 50% आरक्षणाचाही पल्ला गाठलेला आहे. मग बाहेर पडल्यानंतर स्त्री आणि पुरुष या समाजरूपी पक्षाचे 2 पंख जर असतील, हे तेवढेच पक्के पाहिजे जेव्हा हा समाजरूपी गरुड पक्षी वेगानं उडी घेईल. परंतु काल परवा घडलेल्या अनेक घटना, म्हणजे मग ती आसिफा असो की निर्भया असो, किंवा त्या वाल्मिकीचं प्रकरण, मनीषा वाल्मिकीचं हाथरसमध्ये, एका प्रकरणाची शाई संपत नाही तर दुसरी कथा, दुसरी लेख, दुसरी स्त्री अत्याचार पीडित ही आमच्या समोर येऊन उभी राहते हो. काल परवा हिंगणघाटला जायलेल्या प्रियंकाला आम्ही विसरलेच नाही. 2 वर्षापूर्वी अंजली जिला ऍसिड टाकून चेहरा विद्रूप केला, तिला आम्ही विसरलोच नाही. IT फील्ड मधल्या आमच्या एका स्वाती नावाच्या लेकीला ड्रायव्हरनं 4 नराधमांसोबत संपवलं, ते विसरलोच नाही. तर तिसरी दीपाली आमच्या पुढ्यात आम्हाला अक्षरशः हलवून टाकायला उभी राहते. मला सख्यांनो सांगा, ही कथा नाही का? ही कोण लिहिणार? ही तुम्हाला आणि मलाच लिहायची आहे. ह्या तर झाल्या बाहेरच्या कथा, परंतु प्रत्येकीला स्वतःच्या सोबत जगताना पण एक कथा घेऊनच जगावं लागत असतं. परंतु ती कथा जगापुढे येऊ देत नाही, कारण तिला तिचा संसार तुटेल का, नाती तुटतील का. ननद सासू ही खाष्ट नाती आपल्या सोबत असतात, अजिबात अपवाद वगैरे प्रत्येक वेळेला असतात असं नाही, परंतु या नात्यांनी आतापर्यंत स्त्री नात्याचा छळच केलाय. प्रत्येकीने सासू होताना आणि नणद होताना जर विचार केला की मी या नात्याला न्याय दिला पाहिजे, तर या नात्यामध्ये नक्कीच जो कडवटपणा आहे तो निघून प्रेम, गारवा, ओलावा निर्माण होईल. परंतु काही काही नाती मुळातच अशीच जन्माला येतात की जसा त्याचा ठोकळा मुखवटा बनलेला आहे ना, तो तसाच राहतो. आणि मग त्यातूनच अनेकदा म्हणतो आम्ही की आम्हाला त्रास देणारा पुरुष वर्ग असतो. अहो नाही, आम्हाला अनेकदा छळणाऱ्या या स्त्रियाच असतात. आणि घरातून छळ होणारी जी स्त्री, ती बाहेर कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रीपर्यंत, मग ते राजकारण असो की साहित्याचं क्षेत्र असो की शैक्षणिक क्षेत्र असो, प्रत्येक स्त्री आम्हाला ईर्ष्या, द्वेष, मत्सराच्या स्वरूपात छळताना दिसते. मग त्यातून मनामध्ये कुठेतरी ती कथा फुलत असते. ती मांडा, मोकळं व्हायलाच पाहिजे, कारण आपल्याला असं वाटतं की मी जगला पाहिजे. प्रसिद्धीसाठी मुळीच नाही, पुरस्कारासाठी मुळीच नाही, परंतु जे सत्य आहे ना, ती सत्य असलेली कथा अशी ज्वाजल्य घेऊन बाहेर येते ना. भलाई तिच्या लेखणीतून तस्लिमा आणि नसरीन बाहेर येणार नाही, परंतु ती मात्र कुठेतरी जगाला कळली नाही असं होणार नाही. ही तस्लिमा मांडा, ही नसरीन काय म्हणता येईल तिला, तस्लिमा, नसरीन आणि मलाला आपल्या कथेतून प्रभावीपणे आलीच पाहिजे. परंतु असं होतं का? नाही. आपली लेखणी कुठेतरी अडते. कथा लेखनाचा थोडासा मागोवा जर बघायला गेले तर आपल्या असं लक्षात येतं की लेखिकाच नाही, लेखिका तर फार उशिरा आल्या कथालेखनाच्या क्षेत्रामध्ये, परंतु हना आपटे, प्रके अत्रे, पु ल देशपांडे, नासी फडके, विवा शिरवाडकर, गदिमा, वपू काळे, नासे इनामदार, विश्वास पाटील यासारख्यांनी
असं सुंदर असं कथा वैभव मराठी साहित्याला दिलेलं आहे की उभं आयुष्य पालथं पडलं तरी आपला त्यांचा कथा वाचनाचा म्हणजे आलेख आहे हा संपणार नाही. आमच्या शांता शेळके सर्वप्रथम धुळपाटी नावाचा कथासंग्रह घेऊन आल्या. अतिशय साध्या आणि सोप्या अशा कथा त्यांनी त्यातनं सांगितल्या, संसाराच्या सांगितल्या, जगण्याच्या सांगितल्या. नुसत्याच कथा सांगितल्या नाही तर कथेचे सोल्युशन्स पण ते सांगत गेल्या. नंतर दुर्गा भागवत यांनी व्यासपर्व मधून अनेक कथा सांगितल्या. व्यासपर्व म्हणजे धर्मकांड कथा आहे, सण वार व्रत वैकल्य करताना बाईची होणारी उतरोड आणि त्यासोबतच संसार आणि तिलाच लादायचे. म्हणजे घरामध्ये आज एक सणवार आहे, त्या सणाचं जे ओळख सोहळा आहे आणि त्या सणाचे जे नीती नियम आहे ते सगळं तिलाच पाळायचं आहे का हो? बाकीच्यांची काही जबाबदारी नाही का? परंतु तिला बोलायची पण उजागरी नाही. अशा अनेक कथांचा उहापोह दुर्गा भागवतांनी आपल्या व्यासपर्व या कथेमध्ये कथासंग्रहामध्ये केलेला आहे. आरती प्रभूंनी पण सुरेख कथा, ज्यांना आपण चिंतामण त्र्यंबक खानोरकर म्हणून ओळखतो, अशा कथा आपल्याला दिलेल्या आहे. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे माझ्या कॉलेज लाईफमध्ये किंवा तुमच्याही कॉलेज लाईफमध्ये तुम्ही ज्या कथा वाचल्या असतील माझ्या सख्यांनो किंवा माझ्या या ठिकाणी उपस्थित बंधूंनो, त्या कथा आहे सुनीती आफळेंच्या कथा आहेत, जोगिनी जोगळेकरांच्या कथा आहेत. या कथांनी इंदुमती शेवडे आहेत, विजया राज्याध्यक्ष यांच्या कथा आम्ही वाचत आलेलो आहोत. मी तर सर्वात प्रथम सुनीती आफळेंचा बाहुल्या नावाचा कथा जेव्हा वाचला, मला वाटतं साधारणतः 9व्या वर्गात असताना अतिशय प्रभावित झाली. आणि सुनीती आफळे यांच्या कथा मला कुठे आणि कशा वाचता येतील ह्याचा एक प्रकारे ध्यासच लागला. तुम्हालाही कदाचित लागला असेल. घरी आपल्या श्रीमंती नव्हती हो, कारण माझं वैयक्तिक थोडंसं बोलेल किंचित, कारण मी वैयक्तिक बोलण्याची ही जागा नाही आहे. परंतु माझे वडील सैन्यामध्ये होते, मी एका सैनिकाची मुलगी. आणि मग तेव्हा ते यायचे ना बॉर्डरवरून आमचे अण्णा, तर तेव्हा मोठ्या मोठ्या लोखंडाच्या पेट्या घेऊन यायचे. तर 2 पेट्या घेऊन यायचे, एक पेटी इकडे राहायची, मग दुसरी एकच पेटी ते घेऊन जायचे. त्यावेळेला उरलेल्या पेट्या, कारण कपाट सुद्धा घरी नसायचे, त्यामुळे ती पेट्या पुस्तकांनी पुढे भरत राहायच्या. कारण आई शिक्षिका होती आणि बाबा सैन्यामध्ये होते, त्यांना दोघांनाही पुस्तकांची प्रचंड आवड होती. म्हणजे घरी श्रीमंती नव्हती परंतु पुस्तकांची खूप श्रीमंती होती. त्यांनी हा संस्कार दिला आणि म्हणून लेखनाची वाचनाची आवड ही लहानपणापासूनच रक्तात भिनली. शाळांमध्ये जेव्हा भाषणाच्या वक्तृत्वाच्या स्पर्धा व्हायच्या निबंध लेखनाच्या, त्यावेळेला माझी आई प्रचंड मार्गदर्शन करायची. बाबा तर आमचे नसायचे जवळ. 65 आणि 62 या दोन्ही युद्धात बॉर्डरमध्ये राहिलेल्या आमच्या अण्णांनी आम्हाला एक मंत्र कायम दिला होता की बेटा, प्रत्येकाला एक बॉर्डर आपल्या आयुष्यामध्ये सांभाळायचीच आहे. आणि मला असं वाटतं माझ्या बाबांनी दिलेली मला ही बॉर्डर म्हणून तुम्हाला माहिती आहे की या व्यतिरिक्त ही एक बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत पोरी जरा जपून हा एक अभियान सांभाळत असते. परंतु तो नुसताच सांभाळत नसते, तर त्याच्या दरम्यान मला ज्या सापडल्या कथा, खऱ्या कथा, मोबाईलमुळे उद्ध्वस्त झालेल्या मुलींच्या खऱ्या कथा, त्याचाच मी एक पोरी जरा जपून हा कथा संग्रह लिहून टाकला. यामध्ये असलेल्या कथा खऱ्या आहे, म्हणजे नावगाव गत्ता, मुलींची नावं ही सगळी वेगळी आहे. कारण मी जर खरी सांगितली तर मुलीची बदनामी होईल, म्हणून हिची बदनामी न करता त्या प्रत्येक मुलीने सांगितलेली कथा म्हणजे गीता, संगीता, प्राची, श्रेया अशी माझ्या या कथांची नावं आहेत. आणि केवळ मोबाईलमुळे तिचं जे लाईफ उद्ध्वस्त झालं, मला असं वाटलं की या कथा अन्य मुलींनी जर वाचल्या तर या माझ्या पुस्तकात त्या कथा वाचल्यानंतर त्या मुलींच्या बाबतीमध्ये असं कुठे काही घडायला लागलं तर त्या यातून वाचू शकतील. असं हे लेखन असतं. आणि ते सुचल्यानंतर आपण ते शब्दबद्ध कथेच्या स्वरूपात करत गेलो. प्रत्येकाने हेच केलेलं आहे, प्रत्येक कथालेखकाने हेच केलेलं आहे. आपल्या आजूबाजूला आलेल्या जीवनानुभवांना त्यांनी कथा स्वरूपामध्ये बांधलेलं आहे. इंदुमती शेवडे, विजया राज्याध्यक्ष आणि आता अलीकडे ज्या स्त्रीमुक्ती आणि स्त्री चळवळीच्या कथा लिहिणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते कविता महाजन, मेघना पेठे, गौरी शास्त्री आणि आताच्या प्रज्ञादया पवार यांनी एक विद्रोही आणि दलित साहित्यामध्ये प्रचंड अशी क्रांती करत निवड कथाच लिहिल्या नाही हो, तर कविता सुद्धा लिहिलं. प्रज्ञाताईंचं काही पण वाचा तुम्ही, ते काळजामध्ये असं हात घालूनच बाहेर येतं आणि कायम चिरकाल मनावरती टिकतं. मोनिका गजेंद्र गडकर या कथालेखिका आहेत, त्यांची पण कथा माणूस विसरू शकत नाही. उर्मिला पवार, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील उर्मिलाताईंचं आयदान आत्मचरित्र, कुठे मिळालं तर जरूर वाचा. एक रात्रभर मला उर्मिलाताईंसोबत राहण्याचा प्रसंग आला. माझ्या जीवनातले अतिशय दुखरे कोपरे जी कुठे सांगत नाही ते मी उर्मिलाताईंना शेअर केले. आणि त्यावेळेला मला त्या म्हटल्या, विजया आत्मचरित्र लिही. अगं तुझ्यासारख्या स्त्रीने हे लिहायलाच पाहिजे.
एवढं सगळं सोसून तू इथपर्यंत आली आणि सतत हसत असते, मग तू लिहायलाच पाहिजे. अजूनही मला ताई फोन आला की पहिले ते विचारतात तुझं आत्मचरित्र लिहिते आहे का. त्यांच्या सतत सतत म्हणण्याने मी पण तुम्हाला सांगते की मी अजूनही आत्मचरित्र लिहायला सुरुवात केलेली नाही. वेळ मिळत नाहीये. मिळाला तर नक्कीच, जरी आयुष्याला दुखरे कोपरे होते, जरी मी निखाऱ्यांवरून चालली, जरी अनेक प्रसंगाने काटेकोटे मार्गामध्ये टाकलेत, परंतु आजचा कालखंड त्या सगळ्यांची झालेली फुले वेचण्याचाच आहे. त्यामुळे ज्याचा शेवट सुंदर होतो, चांगला होतो, तो सांगायलाच पाहिजे. आणि आपल्यासारखं दुःख जर अन्य भगिनींच्या वाट्याला येत असेल तर त्यांना त्या वाटेवरती जर दिशा मिळत असेल तर ती दिशा दिली पाहिजे, हे मला वाटत असतं. आमच्या वऱ्हाडच्या प्रतिमाताई इंगोले यांनी तर एक स्वतःचा कालखंडच कथेच्या क्षेत्रामध्ये निर्माण केलेला आहे. परंतु असं सगळं असलं तर मी थोडंसं कथा कशी आली हेही सांगेल, की अगदी म्हणजे तिची निर्मिती, कथा शब्दाची निर्मिती कशी झाली. कथा म्हणजे सांगणे आणि कथा म्हणजे निवेदन करणे. सांगणे आणि निवेदन करणे या दोघांचा संयोग जेव्हा येतो त्याला वाणीचा स्पर्श लागतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्याला जे सांगायचं आहे ते व्यक्त होतो, त्यावेळेला कथा आकाराला येते. वेदकाळामध्ये जर बघायला गेलं तर रामायण, महाभारत, भागवत, पुराण अशा कथा सांगण्याचे समूह आयोजित व्हायचे. म्हणजे रामायण आणि महाभारतामधल्या ज्या कथा आहेत त्याचे कालखंड, आणि रामायण महिनाभर, महाभारत एक महिनाभर, भागवत हे कथा का बरं सांगितल्या जायच्या, की त्यातले जे दाखले आहे ते आपल्यालाही या संसाररूपी जगण्यामध्ये कुठेतरी लागू पडायचे. आपण बघा, एखादा चित्रपट बघायला जेव्हा जातो त्यावेळेला आपण तो चित्रपट बघत असतो. आता तर जावं लागत नाही, आपल्या घरीच आपण ऑनस्क्रीन बघत असतो. त्यावेळेला त्या कथा नकात आपण स्वतःला कुठेतरी शोधत असतो आणि एखादा प्रसंग जर आपल्या जगण्याशी जर तो जुळत असेल ना तर तो चित्रपट आपल्याला खूप खूप भावतो. हल्ली बागवान चित्रपट जेव्हा अमिताभ बच्चनचा आला त्यावेळेला सगळ्यांनी त्याला किती डोक्यावर घेतलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बागवानची कथा सगळ्यांना आवडलेली आहे, कारण आजच्या काळाचं ते विदारक असं सत्य आहे. परंतु मला हे सांगायला खूप आवडेल की बागवानच्याही आधी मी माझी प्रायश्चित्त नावाची एक अशी कथा लिहिलेली आहे की जिच्यावरती चर्चासत्र झालेत. तरुण भारतमध्ये ती कथा आल्यानंतर त्यामध्ये विदेशामध्ये जाऊन शिकायला गेलेला मुलगा, एकुलता एक मुलगा, आईवडिलांनी त्याला तयार केलं, साधारण गावातल्या एका शिक्षकाचा मुलगा विदेशामध्ये शिकायला जातो आणि नंतर त्याचे पाय तिकडेच रुळतात, गावाकडे येत नाही. त्याची खूप इच्छा असते पण त्याची ब्रिटिश बायको त्याला इकडे काही येऊ देत नाही. बायकोला सांभाळायचं की आईवडिलांना या कैचीत तो सापडतो आणि मग तिकडे मोठी मोठी स्वप्न पाहत बसतो आणि इकडे येऊन आईवडिलांना न्यायच्या नावाने येतो, आईवडिलांना पूर्ण प्रॉपर्टी विकायला लावतो, परंतु आईवडिलांना नेत नाही, एअरपोर्टवरच सोडून देतो. पुढे ती कथा प्रचंड म्हणजे सत्य कथेवर आधारित, सत्य घटनेवर आधारित ती कथा आहे. तिलाही अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. म्हणजे अशी ही कथा ज्यावेळेला आपल्याला लिहावीशी वाटते त्यावेळेला ताबडतोब आपण लिहिलीच पाहिजे. रामायण महाभारताचे कितीतरी दाखले माझ्या आजही पोरी जरा जपूनच्या कार्यक्रमामध्ये मी रामायणातली लक्ष्मण रेषा पोरींना सांगत असते. मी मुलींना सांगत असते, बेटा टपून बसलेली रावणी वृत्ती आजही आहे आणि आपला काळजीवाहू सरकार लक्ष्मण ती रेषा ओढणारा आजही आहे. आपल्या सभोवतालचा हा जो पुरुष आहे ना, कधी पिता असतो, कधी पती आणि कधी उत्तरार्धात पुत्र, हे तिघही आपली लक्ष्मण रेषा आहेत. आपल्याला कधी कधी राग येतो ग त्यांचा, पण त्यांचं आपल्यावर नितांत प्रेम आहे, कारण बाहेर रावणी वृत्ती अजूनही टपू नये. आजच्या पोरींना, पोरी जरा जपून कार्यक्रमातून मी मोबाईल वापरताना सांगत असते की तुमच्या पाठीमागे लागलेला एखादा मुलगा तुम्हाला खूप खूप छळतो, तुम्ही त्याला फोन करत नाही, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःहून त्याला फोन डायल करताना तुमच्या मनातली उर्मी निर्माण होते की नाही आता मी याला फोन केला पाहिजे, तुम्ही त्या परक्या पोराला, त्या लफुटाला, जो तुम्हाला वारंवार काही त्याच्या मनात नसताना आय लव्ह यू म्हणत असतो, तेव्हा आपल्या फोनचा नंबर डायल करून पहिला फोन करता, त्यावेळेला तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडत असता. कारण काळ बदलला, लक्ष्मण रेषांचे स्वरूप बदलले, लक्ष्मण रेषा बदललेली संपलेली नाहीये. आपल्याला ती कळली पाहिजे, ओळखता आली पाहिजे आणि त्याचा नंबर तुम्ही ज्या दिवशी डायल करता त्या दिवशी तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडता आणि मग तुमच्या आयुष्याचं रामायण झाल्याशिवाय लेकींनो राहत नाही. अशा प्रकारच्या अनेक कथा या पुरी जरा जपून या पुस्तकामध्ये मी लिहिलेल्या आहे. म्हणून काळानुरूप म्हणजे अर्वाचीन काळापासून रामायण, महाभारत, गीत, पुराण, भागवत या कथेच्या स्वरूपात कोणीतरी सांगत गेले. ज्या राजांना याचा व्यासंग होता किंवा आपल्या प्रजेला काहीतरी द्यावं असं वाटत होतं ना, ते अशा कथांच्या कार्यक्रमांचे मोठ्या मोठ्या कथाकारांना बोलावून आयोजन करायचे. कथा सांगणारे देश विदेशामध्ये फिरत राहायचे. त्यांचा तिथे म्हणजे कला असायची ना कथा सांगणे, त्या कथाकाराचा तिथे मोठा सन्मान व्हायचा.
नंतर कीर्तनामधून कथा यायला लागल्या, नंतर व्रतवैकल्यातून कहाणी सांगणे म्हणजे शुक्रवारची कहाणी किंवा मंगळवारची कहाणी. मग ती कहाणी काय सांगायची तर 10-4 बायकांनी पारावरती एकत्र यायचं आणि मग ती कथा सांगितली जायची. ती कथा कथेच्या शेवटी काहीतरी मेसेजेस सांगणारी असायची. अशा या कथा. मग आम्ही सगळ्यांनी एक बालपणातून इथपर्यंत आलेलो आहोत. बालपणी आम्ही सगळ्यांनी रहस्यकथा, बालकथा, विक्रम वेताळच्या कथा या सगळ्या वाचलेल्या आहे. बालकथांचा घाट जरा वेगळा असतो. मला तुम्ही वाचलेल्या आहे, मी त्यामध्ये जास्त गुंतणार नाही. परंतु तुम्हाला जर बालकथा लिहायची असेल तर एवढं मात्र नक्की सांगेल की बालकाला केंद्रित ठेवून, बालकाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कथा लेखन करा. म्हणजे त्याला माहिती नाही आहे आपल्याला अद्भुत कथा, साहसी कथा सांगायची आहे, ते आपल्या शब्दांनी त्याच्या डोळ्यासमोर आपल्याला चित्र निर्माण करावं लागेल. जसा राक्षस नुसतं राक्षस म्हणून नाही व्हावं लागेल, आपल्याला काळा काळा कुट्ट राक्षस, त्याचे मोठे मोठे डोळे लाल लाल, त्याचे मोठे मोठे दात, त्याच्या अंगावरती एवढं मोठे केस, त्याचं एवढं मोठं भव्य रूप, असं तुम्हाला शब्दांमध्ये चित्र राक्षस म्हणून चालणार नाही, उभं करावं लागेल. खूप मोठं पागोटं सांगायचंय तर मग त्या मुलाला काय घमेलं माहित आहे एवढं मोठं, मग घमेल्यासारखं पागोटं सांगावं लागेल. पाण्याचा गारवा माहितीये, खूप गार पाणी तर थंडगार पाणी, म्हणजे शब्दांना विशेषण लावत, निसर्गाचं वर्णन करताना हिरवगार गवत असं सगळं सांगत लहान मुलांच्या मध्ये जाऊन लहान मुलं होऊन आपल्याला कथा मांडावी लागणार आहे. मी प्रौढांच्या कथांबाबतच बोलेन की आपण एक सगळे प्रौढ आहोत आणि आपण एकमेकांना एक जगण्याचा अनुभव देताना लिहिणारी कथा जर लिहू इच्छित असू, आणि पण त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण या मंचाचं मला एक वैशिष्ट्य असं दिसतं की आनंद घोडके सर असो की मेहर सर असो किंवा आणखी अन्य आमचे किशोर सर असो जे या मंचावर जिल्हाध्यक्ष पदाची भूमिका सांभाळत आहेत, जवळपास शिक्षक आहेत. हो, आज तुम्ही साहित्यिकांना इतकं सुरेख सांगता, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना किती सुरेख सांगत असाल हे, आणि किती आदर्श शिक्षक असाल. भलाई नसेल तुम्हाला एखाद्या वेळेला शासनाचा पुरस्कार मिळाला, काही हरकत नाही, नको मिळू द्या, परंतु तुम्ही हे कार्य जे करता आहात ना ते खूप मोठं आहे. म्हणजे लिहित्या हातांना तुम्ही सुंदर लिहायला भाग पाडताय किंवा मार्गदर्शन करता आहात, तर तुम्ही तुमचे विद्यार्थी कसे घडवत असाल हे वेगळ्यांनी मला मला किंवा माझ्यासारख्यांना जाऊन सांगण्याची मुळी गरजच नाही. हे तुमचं काम या ठिकाणी बोलत आहे. मी कथेच्या बाबतीमध्ये नक्की बोलेल की आता आपल्याला जर कथा लिहायची आहे तर कथा आपण कशी लिहायची, तर सर्वप्रथम मला तर असं वाटतं की कथा लिहायची हे निश्चित झालं तर तो जो घटनाक्रम आहे तो आपल्याला कायम अस्वस्थ करत असतो. तो आपल्या अनुभवातून आलेला असतो. एखाद्या वेळेला आपल्याला मैत्रिणींनी किंवा आपल्या नात्यागोत्यातून कुठून तरी कानावर आलेली कथा असते. कधी कधी त्या घटनांनी आपण अतिशय व्यथित झालेलो असतो. आधी आपण हे ठरवायचं की मला कथा कशावर लिहायची आहे. एकदा आपला तो घटनाक्रम आणि विषय हे निश्चित झालं की आपण स्वतःची कथा स्वतःला सांगायची, आणि ती स्वतः आपल्याला समाधान देते का, मला ती लिहिता येईल का, मला तिच्या शेवटापर्यंत मांडता येईल का. कधी कधी ती ओबडधोबड स्वरूपामध्ये एक आपल्या स्वरूपामध्ये विषय असतो, आता तिला कथेच्या स्वरूपामध्ये मांडायचं आहे तर मग लिहायची कशी, तर याकडे मी नक्कीच वळेन. तर सगळ्यात आधी घटनेचा क्रम कोणता, कशा क्रमानुसार घडली, तुम्हाला कसं मांडायचंय ते निश्चित करा. त्याच्यानंतर त्या कथेमध्ये किती पात्र आहेत, कथेमध्ये कथेचा नियम म्हणता येईल हवं तर की पात्रांची संख्या ही नेमकी मोजकी असावी. खूप पात्र असले आणि एखाद्या लग्नाची कथा जर आपण सांगितलं तर लग्नामध्ये खूप सारे लोक असतात, किंवा आपल्या शालेय कार्यक्रमांची कथा सांगितली तिथेही खूप लोक असतात, मग सगळ्यांची नावं आपण लिहू शकणार आहे का, नाही. अशा एका सामूहिक समारंभाची कथा जरी मांडायची असली ना तरी सुद्धा पात्र जे आहे ते नेमकेच हवे. ती कथा त्या नेमक्या पात्रांच्या भोवती फिरत राहायला पाहिजे, आणि ते कथेचं जे सूत्र आहे ते कुठेही पात्र फिरून आलं तरी कथेचा मूलाधार जो आहे तो सुटायला नको. आणि म्हणून कमीत कमी पात्र असावीत, अशी पात्र असावीत, आणि त्यांची जी नावं घ्यायची आहे आपल्याला. तुमची कथा कुठल्या भागातली आहे, ग्रामीण भागातली आहे का, तर ग्रामीण भागातली तुम्हाला त्या पद्धतीची सूट होणारी नावं निवडावी लागतील. शहरी आहे का, निमशहरी आहे का, तुम्हाला विदेशातली कथा लिहायची आहे का, वेगळ्या कंट्रीतली लिहायची आहे का. तर अभ्यास जपानची तुम्हाला कथा, जपानमधली मी टोकियोमध्ये राहिली, मी तिकडनं आल्यानंतर एक कथा लिहिली, तर मग मला तिथली काही नावं हवी होती मुला मुलींची, तर मग मी शोधली ती आणि ती नावं त्यांच्या तोंडी घातली. तुम्हाला अशी नावं त्यांना द्यावी लागतील आणि ती त्या पात्रांना फिट होतील. नाहीतर तुम्ही तिथल्या एखाद्या जपानमधल्या एका पात्राचं नाव श्रीरंग म्हणून टाकलं तर मग कथा लेखकाला काही भान नाहीये किंवा कल्पना नाहीये असं म्हटलं जाईल. म्हणून आपली कथा जर फिट व्हावी, परफेक्ट व्हावी असं वाटत असेल तर जी पात्र आपण निवडलेली आहे तिची पार्श्वभूमी काय आहे, अर्थात भौगोलिक पार्श्वभूमी, तिची शैक्षणिक पार्श्वभूमी, तिची आर्थिक पार्श्वभूमी, तिच्या
जगण्याचा आयाम या सगळ्यानुसार नावं घ्यावी लागतील. म्हणजे पात्रांची नावांचं नियोजन करणं पण इतकं साधी गोष्ट आहे, पण साधी अजिबात नाही. आणि त्यातल्या त्यात कथासंग्रहामधली जर तुमची कथा असेल, तुमचा 10-15 कथांचा जर एक कथासंग्रह असेल, तर म्हणजे मी पाळत असते ते, जसा माझा हा पाझर नावाचा 15 कथांचा कथासंग्रह आहे, तर या 15ही कथांमध्ये मी जी नावं वापरली आहे स्त्री आणि पुरुषांची, त्याचं रिपिटेशन होऊ दिलेलं नाही. आपल्यासमोर इतकी नावं आहेत ना, कशाला होऊ द्यायचं रिपिटेशन. समजा माझ्या एका कथेमध्ये सीमा नावाची नायिका आली, तर ती मला माझ्या पहिल्या कथेमध्ये सीमा आली, 10वी कथा लिहितपर्यंत मी विसरून गेली, मग सीमा रिपीट होते का? मी पुन्हा जेव्हा किंवा वाचते मला लक्षात येतं, रे नाव रिपीट होते. नका करू असं, वेगळं घ्या, स्वतंत्र करा. कारण तुमचा वाचक वर्ग एकाच वेळेला तुमचं पुस्तक वाचत असेल आणि 30 ती नाव येत असेल, तर वाचताना त्याचा संभ्रम होईल. म्हणून कथापात्रांची नावं नेमकी घ्या, अनेक घ्या. आशय कसा घ्यायचा? त्या कथेमधनं काहीतरी तर आउटपुट आलं पाहिजे, नाहीतर काय कथा वाचली आणि संपली, कुठे निघालं काहीच नाही, असं कधी होऊ देऊ नका. अनेक कथा वाचताना आता नवोदित लिहिणाऱ्यांचं असंच वाटतं की यांनी लिहिलीच कशाला, याला काहीच मेसेज नाही, मला कळलंच नाही, मी कमी पडले का, असंही आपल्याला वाटतं. असं होऊ देऊ नका. कथा ही मनात राहिली पाहिजे. म्हणून आशयाचा व्याप हा सांगा. विशिष्ट आवड आहे, तुमचं अनुभवाचं विश्व आहे, कमकुवत कथा घेऊ नका. कथा ही कुणाकुणाला प्रभावित करणार आहे, एकूण कथेचा चेहरा मोहरा काय आहे हे तुम्ही आधी निश्चित करा आणि त्यानुसार तुम्ही आपल्या कथेची मांडणी करा. अनेक कथेचे प्रकार आता मला तर वाटतं, आता मी तर स्वतः शीतलताईंना ऐकायला फार उत्सुक आहे की तानाजी मालुसरेंच्या वंशज त्या आहेत, त्या ऐतिहासिक कथा तुम्हाला मांडायची आहे का? मग तुम्ही इतिहासाचा तुमचा अभ्यास पाहिजे. वैज्ञानिक कथा मांडायची आहे का? तर संशोधनात्मक तुमचा त्या विषयाचा अभ्यास पाहिजे. तुम्ही ज्याही प्रकार तुम्ही गावखेड्यातली कथा, एखाद्या शेतकऱ्याच्या घरची कथा मांडता आहात का, किंवा आणखी एखादी स्त्रीवादी कथा मांडता आहात का, किंवा दीपालीची कथा मांडता आहात का, किंवा आता झालेल्या पूजा चव्हाणची कथा मांडता आहात का, तुम्ही कोणती कथा मांडता आहात त्याचा तुम्ही प्रथम स्वतः अभ्यास करा, त्याचा आशय निश्चित करा आणि ती कथा मांडताना आपल्या कथेचे रिफ्लेक्शन्स होऊन समाजामध्ये वादंग निर्माण होणार नाही. आजकाल आपल्या लेखणीवरही बरेच बॅन आलेले आहे. आपल्या मनात असलेलं आपल्याला मोकळेपणाला लिहिता येत नाही, सांगितलं जातं की तुम्ही असं लिहिलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि तसं केलं तर उगाच आपल्यावरती कुठेही आपण कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही, हे भान तर ठेवा. पण तरी सुद्धा आपल्याला जे सांगायचं ते सांगितल्याशिवाय राहू नका. एकूणच कथेचा चेहरा मोहरा कसा ठरवायचा हे पूर्णतः तुमच्या हातामध्ये असतो. कथेचा जर तुम्हाला लघु कथा लिहायची, कथा प्रकार आपण म्हणतो, त्या कथेचा कालखंड ना हा मर्यादितच असायला पाहिजे. ती दीर्घ खूप कालखंड म्हणजे लहानपणापासून तर मृत्यूपर्यंत, मग कादंबरी लिहा ना, तिला लघु कथेमध्ये घालू नका. कथेचा कालखंड हा जितका कमी असेल ना, तितकी कथा ही जास्त इफेक्टिव्ह होत असते. तिसरा मुद्दा, नंतरचा मुद्दा, कथेची भाषा कशी असायला पाहिजे. मला असं वाटतं कथेची भाषा खूप क्लिष्ट, खूप अलंकारिक, मी खूप मोठा मराठीचा अभ्यासक आहो अशी सांगणारी असेल तर ती सर्वसामान्य वाचक वाचणार नाही. समजतच नाही ते वाचल का हो? आज लाईफस्टाईल अशी बदललेली आहे की आपल्याला इतक्या प्रश्नांनी बंडावून सोडलेलं आहे, वेळ नाही आपल्याकडे, आणि त्याच्यामध्ये ती क्लिष्ट कथा कोण वाचत बसेल, ठेवून देतील हातामध्ये. म्हणून कथेच्या भाषेच्या बाबतीत मी तरी असंच म्हणेल की ती सहज सोपी, कुणालाही समजणारी अशी असावी. त्यामधील पात्र आणि प्रांत यांच्या भूमिकेनुसार असो. उदाहरणार्थ आपली कथा एखाद्या वेळेला गुजरातमध्ये जाते, तर गुजरातची स्टाईल किंवा गुजराती भाषा मराठी कथेमध्ये जरी आणली नाही तरी त्या पर्टिक्युलर पात्राची बांधणी करताना ते गुजराती पात्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. मी विदेशामध्ये गेले ना, मी जपानमध्ये गेले, त्यावेळेला मी कादंबरी लिहिली माझी, त्यावेळेला माझ्या कथेची नायिका जी आहे ती तिथे बाहेरच्या एका विद्यापीठामध्ये पेपर रिडिंग करता जाते. मी स्वतः जपानला होते, प्रॉपर टोकियो शहरामध्ये होते. मग मी माझी पण जी नायिका आहे ना, धुक्यात हरवली वाटी कादंबरी लिहिताना, ही सुनेत्रा, हिला पण मी जपानलाच पाठवलं तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये. मग तिथल्या युनिव्हर्सिटीचा मी अभ्यास केला. माझ्या मुलाला म्हटलं की बेटा मला एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये तू घेऊन चल ना, की जिथे आपले इंडियन काही लेक्चरर्स येत असतील पेपर रिडिंगला. त्यांनी कॉन्टॅक्ट केला, मला तिथे घेऊन गेला आणि मला तिथल्या मराठी लोकांनी, सगळ्या जगामध्ये मराठी माणसं आहेत आणि तुम्ही जर त्यांना भेटलात ना तर तुम्हाला सांगू मी, एवढा आनंद होतो, एवढं आगत स्वागत होतं की ते मी कशाला आले ते विसरून जातात, इतका गोतावळा आणि कायम ठेवतात. त्यांनी मला पुरेपूर मार्गदर्शन केलं. तिथे अभ्यासक म्हणून आलेल्या मराठी लोकांनाही मला भेटवलं आणि म्हणून मग माझ्या कथेचं सुनेत्राचं पात्र लिहिताना मी जपानचा जो उल्लेख केलेला आहे, मला माझी कादंबरी वाचल्यानंतर अनेक लोक म्हणतात की आम्हालाही जपानला जाऊन आल्यासारखं वाटतं. ते सांगता आलं, लिहिता
आलं तर आपण ते सांगण्याचा प्रयास केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कथा ही सगळ्या पात्रांना सांभाळून घेणारी असतानाच जो आपला वाचक आहे, तो समीक्षक आहे, हे समजून आपण कथा लिहिली पाहिजे. उद्या तो कोणताही प्रश्न आपल्याला करू शकतो. समीक्षकाच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण होणार आहे उद्या, ते आजच आपल्या मनात निर्माण झाले पाहिजे, जेणेकरून समीक्षकाच्या प्रश्नाला आपल्याला ताबडतोब उत्तर देता आलं पाहिजे. आणि कथा संपली तरी काही काही शब्द, काही काही वाक्य अशी मनामध्ये घोळत राहिली पाहिजे. माझी ही जी कथा आहे संस्कार कथा, ती एक विधवा आई आपल्या मुलाला जेव्हा घडवते आणि मुलगा चांगला क्लास 1 ऑफिसर बनून ती नोकरी लागल्याची वार्ता आपल्या आईला सांगायला येतो, परंतु प्रवासामध्ये त्याला असं एक प्रकरण मिळतं की तो त्या समाजसेवेच्या कार्यामध्ये गुंतून जातो आणि मग तो आईला भेटायला आणि त्याला पोहोचायला वेळ होतो. तर नंतर तो आईला सॉरी म्हणतो की आई, मी ताबडतोब तुला फोनवर कळवू शकलो असतो, मला नोकरी लागली परंतु मी कळवलं नाही, कारण मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. मग पण मी माझी ती सेवा मध्ये, मला रेल्वेच्या डब्यामध्ये जे पेशंट भेटले त्यांना मी जी सेवा दिली 2 दिवस, त्यामध्ये तुझ्या जवळ पोहोचायला 2 दिवस उशीर झाला, तो मला माफ कर. त्यावेळेला आई म्हणते, बेटा हाच तर आहे मी तुला दिलेला संस्कार. बेटा मोगऱ्याची फुलं जर आपण रुमालामध्ये भरून ठेवली तर ती त्या रुमालाला सुगंध देऊन जातात. आणि मी तर तुला जन्माला घातलं आणि इतके संस्कार दिले, माझे संस्कार तुझ्या आयुष्यावर पुरले पाहिजेत, त्या मोगऱ्यासारखे दरवळत राहिले पाहिजेत. अशी जी वाक्य आहे त्या वाक्यांबद्दल मला सांगितलं जातं. मीही अनेक वाक्य, वपू काळेंची वाक्य तर मनातून जात नाही हो. वपू काळेंची कोटेशनच तुम्ही वपूर्झा वाचा तर नुसते कोटेशनचं पुस्तक आहे. कुठे वाचू, कुठे संपवू, कुठून सुरू करू काही समजत नाही. वपू काळेंनी एका कथेमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येकाच्या वाट्याला एक संघर्ष येतो, त्या संघर्षापर्यंत प्रत्येकाला खूप प्रयास करावा लागतो आणि त्या एका रेषेपर्यंत तुम्ही गेलात तर ते यान असतं ना, अवकाशामध्ये जातं त्या रेषेपर्यंत, तोपर्यंत त्याला खूप पॉवर लावा लागतो आणि नंतर त्या पर्टिक्युलर रेषेला स्पर्श केला की त्या यानाचा प्रवास आपोआपच सुरू होतो. असं हे असतं. आणि मग आपल्याही जगण्याचा प्रवास तसाच होतो. एका विशिष्ट लेव्हल पर्यंत आपल्याला खूप शक्ती लावावी लागते आणि ती लेव्हल जर तुम्ही तुमच्या आयुष्याला दिली ना, मग तुमचा पुढचा प्रवास हा अतिशय सहज असतो. अनेक कथांमधून चांगली चांगली वाक्य मनामध्ये घर करून राहतात, ती आयुष्यभर पुरतात. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर कुठेही आपल्याला ती आठवून जातात आणि मग ती कुठेही आपल्याला सांभाळून पण घेतात. पुढचा मुद्दा, कथा कशी लिहायची, म्हणजे संवादात्मक लिहायची, फॉर्म कोणता वापरायचा. तर या ठिकाणी मी म्हणेन की कथा निबंधासारखी नसावी. कथा आणि निबंध नक्कीच यामध्ये फरक आहे. निबंधामधनं पॅटर्न अभ्यासात्मक, संशोधनात्मक, टप्प्याचे टप्पे, पॅरेग्राफ एकमेकाला कनेक्टिंग नसला तरी पुढे जात गेला तरी चालतो, परंतु कथेचं सूत्र आधीचा पॅरेग्राफ दुसऱ्या पॅरेग्राफला हातात हात धरूनच गेला पाहिजे. मग कथा कशी असावी, तर 2 प्रकारांनी कथा मांडता येऊ शकते. एक तर ती कुणी कुणाला सांगत आहे या पद्धतीने, म्हणजे त्याला निवेदनात्मक पद्धत, म्हणजे असं झालं तसं झालं तसं झालं या पद्धतीने, किंवा 2 व्यक्ती, त्याला काही संदर्भ नाही, एकाएकी एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात करतात, त्या पद्धतीने कथन करत ती कथा सांगितल्या गेली पाहिजे. सहज जसे संवाद असतात ना, ते सहज निवेदन असलं तर ती कथा अजिबात वृक्ष होत नाही. संवादांमधून माणसांच्या स्वभावाचं दर्शन घडत जातं, नाट्यछटा घडत जातो, कधी कधी भांडणं होतात, तो संवादातून संघर्षही प्रगट होतो आणि एक प्रकारची कथेला हवी असलेल्या वातावरणाची निर्मिती ही संवादामध्ये निर्माण होते. तुम्ही जे कथानक निवडलेलं आहे तिथे संवाद, कथाकथन आणि निवेदन या तिघांचं मिश्रण करून त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. अर्थात तुमची कथा कशी आहे, कारण खरं तर मी म्हणते की ही तर शिकवण्याचा मुळे विषयच नाही हो, ही प्रतिभा आहे, ही दैवी देणगी आहे, ही आतून येत असते. असं असतं तर त्याच्या कार्यशाळा निघाल्या असत्या आणि त्याचे सर्टिफिकेट्स निघाले असते की इथे कथा कशी लिहावी शिकवल्या जाईल, कविता कशी. आता हल्ली व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आता हे सगळ्या कार्यशाळा होतात, हा भाग वेगळा, परंतु तरी सुद्धा तुम्ही जी कविता कथा लिहिता ती तुमची स्वयंस्फूर्त असते, तुम्हाला आलेली प्रतिभा असते. अन्यथा कविता आणि याचे कारखाने निघाले असते आणि कुणीही ते वाचले नसते. असं आजही दुर्दैवानं होत नाही. तीच मंडळी या मंचाशी जुळतात की ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे. नंतरचा मुद्दा येतो की निसर्ग वर्णन. मला जर सांगितलं किती वेळ आहे, कारण मी बोलतच राहिले, मी माझा वेळ पाहिलेला आहे, मला 10 मिनिटं बाकी आहे, त्याच्या पलीकडे मी वेळ घेणार नाही.
निसर्ग वर्णन. निसर्ग वर्णन किती यावं? एखाद्याला निसर्गाबद्दल खूप आवड आहे. इतर लेखकांच्या कथा वाचल्या, त्यात खूप निसर्ग होता, म्हणून मीही माझ्या कथेत खूप निसर्गाचं वर्णन करू दे. मग बघितलं असतं आयुष्यभर, ते लिहायला पाहिजे. मग तुम्ही प्रवास वर्णन लिहा ना, तिथे तुम्ही निसर्गाबद्दलच लिहा, पण तुमच्या पर्टिक्युलर कथेची ती डिमांड आहे का असेल तिथे जरूर लिहा. अतिशयोक्ती, आवश्यकतेपेक्षा जास्त तुम्ही अजिबात निसर्गाचं वर्णन करू नका. कारण निसर्ग वर्णन कशा करता वापरलं जातं, तर कथेला खुलवण्याकरता, कथेची उंची वाढवण्याकरता, कथेचं सौंदर्य वाढवण्याकरता. परंतु हे सगळं करताना कथा मात्र आटोपशीरच असायला पाहिजे. उगाचच खूप सारे अलंकारांनी एखाद्या गोष्टीला जर आपण सजवलं तर ते अतिशयोक्ती नाही का वाटत, ते बोजड पण होतं. म्हणून निसर्ग वर्णनाचा वापर जरूर करा, परंतु हा मर्यादेत करा. हे मात्र मी माझ्या याच्यात आवर्जून वापरत असते. आणि म्हणून मी माझं तत्व म्हणजे माझा हे कोणाला काय म्हणता येईल की अट नाही आहे, परंतु मला स्वतःला वाटतं की अवास्तव निसर्ग वर्णनाचा उपयोग होऊ नये कथेमध्ये. जिथे गरज आहे तिथे झाल्याशिवाय पण राहू नये. उदाहरणार्थ मोवाडला जी घटना घडली, किंवा निसर्गाची आपत्ती जेव्हा ओढवते, जेव्हा सुनामीवरती मी कथा लिहिली आहे, तर सुनामीमध्ये जे काही घडलं ते तर सुनामीचा समुद्र जो आहे, समुद्राला किनारा असतो. म्हणतात समुद्र किनाऱ्याबाहेर कधीच येत नाही, परंतु सुनामी येते ना त्यावेळेला समुद्र किनारा ओलांडून बाहेर शहरात ओलांडतो. आणि तो कसा असतो? तो वादळी असतो, तो उद्विग्न असतो, त्याला स्वभावच नसतो त्या समुद्राला, आणि मग तो उद्ध्वस्त करत जातो. ती असते सुनामी, ते असतं वादळ, ते असतं तुफान, ते आपल्यासोबत सगळं घेऊन जातं. मग ते त्यामध्ये तर तो आपल्याला विशेषत्व असल्यामुळे त्याच्याच बद्दल तुम्हाला लिहावं लागेल. आता त्यानंतर हे सगळं असलं तरी निसर्ग वर्णन आणि सांभाळताना कथेचा जो गाभा आहे त्याला हात लागायला नको, तो कुठेही धक्का त्याला पोचायला नको, याचा आपण नक्कीच भान ठेवलं पाहिजे. त्यानंतर कथेचं शीर्षक अतिशय महत्वाची गोष्ट. तुमची कथा लोक जे वाचणार आहे 5 पानाची 10 पानांची, ती शीर्षक वाचतात पहिले. एक कथासंग्रह अनेक कथाकारांच्या, समजा 20 कथाकारांच्या कथा एका पुस्तकात आहे, तुमचीच कथा का म्हणून वाचतील हो लोक? पहिल्यांदा ते शीर्षक पाहतात, मग कथाकाराचं नाव पाहतात, कथेच्या क्षेत्रात तुमचं किती काम आहे, तुम्ही चांगल्या कथा लिहिल्या, त्यांनी जर आधी तुमची एखादी कथा वाचली असेल, तुमचा पगडा असेल तर ती कथा वाचतील. परंतु तरी सुद्धा शीर्षकाचं खूप सारं त्या ठिकाणी महत्व असतं. उत्तम शीर्षक असावं, शीर्षक लांब लचक नसावं, शीर्षक हे तुमच्या काळजाचा ठाव घेणारं असावं, आणि त्यातल्या त्यात तुमच्या कथासंग्रहामध्ये जेवढ्या कथा आहे त्यामधल्या एखाद्या कथेचं जर शीर्षक असेल तर ती कथा काळजामध्ये राहिल्याशिवाय राहत नाही. माझी पाझर हा कथासंग्रह आहे, यामध्ये मॅक्झिमम कथा स्त्रीवादी आहे, पण विनोदी कथाही आहे, प्रासंगिक आहे. परंतु पाझर ही जी कथा आहे त्या कथेचंच हे मुखपृष्ठ आहे, त्या कथेचाच आशय या कथे मुखपृष्ठात उतरलेला आहे, आणि म्हणून तिला नेमकं छोटं दिलेलं आहे. प्रतीक्षा हा कथासंग्रह आहे, बालसाहित्याचं आहे. ती बाई आपली रेल्वे स्टेशनवर मुलांची वाट बघत बसलेली आहे, 3 मुलं होती तिला, 2 बाजूला एक कुठेतरी बागडत आहे, आणि त्याच दिवशी विधवा झालेली बाई मुंबईच्या एका झोपडपट्टीमध्ये राहणारा भाऊ तिला माहेरपणाला आणतो नवरा मेल्यावर, आणि ती आपल्या परतीला जायला निघते. त्या एवढ्या भाऊगर्दीमध्ये तिचं 2 वर्षाचं लेकरू कुठे हरवतं, त्याची ही कथा आहे प्रतीक्षा. आयुष्यभर त्याची वाट बघत बसते, पण तो तिला जेव्हा भेटतो तो फिल्मी स्टाईल आणि रिअल स्टोरी आहे. मी जे काही लिहिलं माझ्या आयुष्यात, मला अवतीभोवती कथा सापडल्या, सगळ्या काही माझ्या स्वतःच्या नाही आहे, पण खऱ्या कथेवरती लिहिलं. ही जी प्रतीक्षा कथा आहे, ही कथा इतकी आवडली लोकांना की याच्यावरती म्हणजे चित्रपट तयार होतोय आता. ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर सार्थक या कथेमध्ये, सार्थक हे पण माझ्या यातल्या एका कथेचं शीर्षक आहे, ज्या कथेला पण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि उन्हवेचता म्हणजे याच्यामध्ये मी तरुण भारतामध्ये ज्या छोट्या छोट्या कथा लिहिलेल्या आहेत, सगळ्या स्त्रीवादी कथा आहेत. स्त्रीला जगण्यात आलेल्या अनुभवांचे तिला लागलेले चटके या कथासंग्रहात लिहिलेले आहे. परंतु चटक्यांमध्ये ती जळून राहत नाही हो. ती बघा इथे ऊन पडलेलं आहे, उन्ह वेचता, पण त्या उन्हाला तिने वेचलेलं आहे आणि स्वतःला सांगितलेलं आहे की गोड गुलाबी वसंतात फुलून यावे गुलाबासारखे. झालाच आयुष्याचा वैशाख तरीही फुलत राहावे पळसासारखे. हे कोण सांगतो? ते हे निसर्ग सांगतो, हे जगणं सांगतं. या छोट्या छोट्या कथा याच्यामध्ये आहे. सकाळ पेपरनी मला एक लेख लिहायला सांगितलं होतं, अशा महिलांवर ताई तुम्ही लिहा की ज्या महिलांनी
खूप काही केलेलं नाही. मोठ्या बायकांचं नाव खूप होतं, पण आज आमच्या घरामध्ये राहून आपल्या मुलांना IAS ऑफिसर बनवणाऱ्या विधवा भगिनी आहे, त्यांच्यावरती कोण लिहेल? किंवा आपल्या लेकरांना घडवणाऱ्या, स्वतःला घडवणाऱ्या, त्यांच्यावरती लिहा. सदाफुली नावाचा हा कॉलम मी लिहिला. या सगळ्या अशा 38 महिलांच्या कथा आहेत की जी शून्यातून घडली. तिला खूप मोठं नाव नाही, गाव नाही, परंतु हा अतिशय लोकप्रिय झालेला पूर्ण स्त्रीवादी कथांचा सदाफुली नावाचा कथासंग्रह आहे. अचानक मिस्टर मारुतकरांनी 2012 मध्ये एक्झिस्ट घेतली, अचानकच निघून गेले आणि मग कसं जगावं हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला. आम्ही बायका आमच्या दुःखातनं बाहेर येत नाही. मी वर्षभर त्यातनं बाहेर आलेच नाही आणि मारुतकर साहेबांबद्दल कुठे कविता लिही, कुठे कथा लिही, काहीतरी लिहत राहिले. मग त्यांना सांगणारा त्यांचा पहिला वाढदिवस आला तेव्हा अहो ऐकलं का, हे कथा आहे, याच्यामध्ये हे सरमिसळ आहे, याच्यात कथा आहे, कविता आहे, लेख आहे, असं काही पुस्तक नसतं, परंतु ते तुम्हाला आज मला सांगावंसं वाटलं म्हणून मी ठेवलं. म्हणजे माझं खूप पर्सनल आहे, पण त्यांना सांगायचं आहे. तेव्हा तर ते खूप ऐकत नव्हते. एखाद्या वेळेला म्हणायचं की हो साहेब एक कथा, म्हणजे इंजिनियर होते, एमटेक झालेले, प्रत्येक वेळेला मेरिटमध्ये आलेले, त्यांना असं वाटायचं लिहिते आपलं काही बाई, विशेष माझ्या लेखनाकडे लक्ष दिलं नाही. पण जेव्हा त्यांना लोक विचारायला लागले की विजया मारुतकर कोण आहे, त्यावेळेला माझ्या लेखनाकडे त्यांनी थोडंफार लक्ष दिलं आणि नंतर खूप लक्ष दिलं, नंतर कौतुक. पण ते दिवस जास्त काही माझ्या वाट्याला आले नाही, 7-8 वर्षच आले. म्हणून ते गेल्यानंतर मी त्यांच्यावरती हे अहो ऐकलं का पुस्तक लिहिलं. त्यानंतर आता झालेल्या कोरोनामुळे जो लॉकडाऊन आपण सगळ्यांनी उपभोगला, त्या लॉकडाऊन मध्ये जे काही घडत होतं, माझ्यातल्या कथालेखिकेला असं वाटलं की हा मी कथेच्या फॉर्म मध्ये लिहावा आणि मी तो लिहिला. आणि तुम्हाला सगळ्यांना जवळपास माहिती आहे की हे नाथे पब्लिकेशननी अतिशय सुंदर असा माझा लॉकडाऊन हा कथासंग्रह प्रकाशित केला. याच्यामध्ये 28 कथा आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा अवेलेबल आहे. रेल्वे स्टेशनवर पण हा विकला गेला म्हणे, बस स्टँडवर, कारण लॉकडाऊन या शीर्षकामुळे. काय आहे नेमकं, लॉकडाऊन मध्ये घडलेल्या कथा आहे ज्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी म्हणजे माझं उदाहरण याच्याकरता मी खूप आदर्श वगैरे आहे याकरता दिलेलं नाही, मी पण असं शिकत गेलेली आहे. आपल्या आधीचे जे कोणी अनुभव असतात, दाखले असतात, त्यातनं आपण काय केलं ते मला तुम्हाला या निमित्ताने सांगावंसं वाटलं. म्हणून माझ्या कथांची शीर्षक ही अशीच राहिलेली आहे. आता राहिला कथेचा प्रारंभ आणि अंत, या 2 मुद्द्यांवर मी अगदी कमी वेळात बोलेन. की कथा सुरुवात कशी करायची. आटपाट नगर होतं, एक राजा होता, एक राणी होती, हे आता जुनं झालं हो. हे छोट्या मुलांना सांगायचं असेल तर ठीक आहे, परंतु आज आम्हाला आमची कथा वेगळ्या मार्गाने, वेगळ्या अंगाने न्यायची असेल तर माझं स्वतःचं एक म्हणजे पद्धत आहे की मी कुठल्या तरी प्रसंगापासूनच कथेची सुरुवात करते आणि नंतर मग सगळ्या पात्रांना हळूहळू त्यामध्ये जोडत नेते आणि मग कथेची उकल करत आणते. आणि मला असं वाटतं की मला हा फॉर्म आवडतो, हा एक फॉर्म असू शकतो. किंवा कधी कधी काय होतं की एकदम कथेचा शेवट सांगितला जातो, दी एंड, आणि मग ते कसं घडलं, म्हणजे अनेक चित्रपटांमध्ये दाखवलं जातं शेवटचं आणि नंतर मग कथा पूर्ण उकल करत सांगितल्या जाते. ती पण एक पद्धत आहे, चांगली पद्धत आहे, नाही असं नाही, परंतु ती मग सुरुवातीपासूनच वाचावी लागते आणि शेवटापर्यंत. म्हणजे कधी कधी शेवट माहीत झाल्यामुळे नाही का आपल्याला तेवढी उत्सुकता पण असत नाही. असे हे 2 फॉर्म आहे, कोणी कसे वापरावे ही ज्याच्या त्याच्या कथेवर डिपेंड आहे. आपण एखादा फॉर्म घेतला म्हणजे आयुष्यभर त्याच फॉर्म मध्ये कथा लिहिली पाहिजे असंही आवश्यक नाही आहे. कथेच्या मोहऱ्यानुसार, कथेच्या चेहऱ्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म प्रत्येक वेळेला बदलवू पण शकता. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे की कथेचा शेवट कसा करायचा, तर जसा प्रारंभ महत्वाचा आहे ना, तसाच कथेचा शेवटही महत्वाचा आहे. जशी आम्ही कोणाला तत्वज्ञान सांगतोय अशा पद्धतीनं कथेची सुरुवात कधीच नसावी, कारण आपल्यापेक्षा वाचक वर्ग हा जास्त सुज्ञ आहे, त्याचा अनुभव जास्त दांडगा आहे, त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पाहिलेली आहे दुनिया. ही गोष्ट कथालेखकांनी कायमच मनामध्ये ठेवली पाहिजे. मी काही खूप तत्वज्ञानी आहे आणि मी सांगेल ती पूर्व दिशा आणि माझी कथा सांगेल ते सर्वश्रेष्ठ, असा एक रुख आहे किंवा रुतबा आपल्या लेखनाचा असा मुळीच असू नये. कथा ही अशीच असावी की जी संपते ना त्यावेळेला ती वाचकाच्या मनामध्ये घर करूनच उरावी, कारण शेवटी हे शब्दांचं घर आहे. हे शब्दांचं घर आपल्याला बांधताच आलं पाहिजे, कारण ही अक्षरेच आता इमान माझे आणि ही अक्षरेच आता प्रमाण माझे, असं आपण समीकरण या अक्षरांसोबत जे बांधलेलं आहे. मला असं वाटतं, मला एक कथा मी सादर करेन असं म्हटलं होतं, पण मी या ठिकाणी बरंच काही बोललेली आहे, म्हणून मी आज काही कथा तुम्हाला सांगणार नाही, कारण ती सांगायला पुन्हा 20 मिनिटं लागतील आणि इतका वेळ म्हणजे कोणी ऐकतं म्हणून त्याला किती ऐकवायचं, तुमचा मी अंत बघणार नाही. परंतु या कथेकरता आपण कथा कशी स्फुरते
हे काही मी सांगणारी खरंच खूप मोठी दिग्गज अशी लेखिका नाही, परंतु मला माझ्या बंधू आणि भगिनींना हे सांगायला नक्कीच आवडेल की माझी कथा वाचकांच्या मनावरती राज्य करते. मग ती बालकथा असो की स्त्रीवादी असो की मी पुरुषांकरता लिहिलेली असो की माझी कादंबरी असो, ह्याचा मला मात्र नितांत आनंद मिळतो आणि तोच आनंद तुम्हालाही कायम मिळत राहावा अशाच मी कायम अपेक्षा करणार आहे. कारण कथा ही कशी असावी, ही आकर्षक असावी, आपल्या लेखणीचं मर्म मांडणारी असावी आणि नाट्यमय जर शेवट असेल ना, मला आवडतं नाट्यमय शेवट करायला, तर तो सौंदर्य वाढवत असतो कथेचं. कधी कधी एखादी गोष्ट असते ना, ती सांगायचीच नाही, आपण कवितेमध्ये वापरतो की नाही, आणि मग ती शेवटच्या कडव्यात सांगतो आणि मग आपल्याला आपले काव्यरसिक दाद देतात, वा क्या बात है. एक्झॅक्टली तेच कथेमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. इथे मी थांबते, परंतु जाता जाता कथेबद्दल एवढंच म्हणेन की गळून पडावे सारे निवडुंग, गळून पडावे सारे निवडुंग, असा गोडवा माझ्या कथेला यावा. गळून पडावे सारे निवडुंग अर्थात काटेरी, असा गोडवा माझ्या कथेला यावा. आणि कथा संपल्यानंतरही तिचा वावर वाचकाच्या मनात राहावा. तिचा वावर म्हणजे तिचं रसणं, रुजणं, बहरणं, तिचा वावर वाचकाच्या मनात रुजावा, वाचकाच्या मनात रुजावा. धन्यवाद.